काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंदे मातरमवरून भाजपवर टीका केली आहे। जनसंघ आणि हिंदू महासभेनं कधी वंदे मातरम म्हटलं नाही, कधी तिरंगा खांद्यावर घेतला नाही। भाजपनं आम्हाला शहाणपणा शिकू नये। स्वातंत्र्यासाठी भाजपचा किंवा आरएसएसचा कोण फासावर गेला आहे तेही सांगावं, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। जो वंदे मातरम ज्या लोकांनी कधी म्हटलं नाही, भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण जी त्यांची वंशावळ आहे, पण त्यामध्ये जनसंघ असेल, हिंदू महासभा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांनी कधी वंदे मातरम म्हटलं नाही, तिरंगा खांद्यावर घेतला नाही। आणि आता जर ते आम्हाला शहाणपणा शिकवत असतील तर कुठेतरी श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सोबत, जिन्नांच्या सोबत हे आघाडीमध्ये मंत्रिमंडळात कसे होते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। इंग्रजांच्या सोबत स्वातंत्र्याला विरोध का करत होते ते त्यांनी सांगावं। व वंदे मातरम म्हणत असताना संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कोण फासावर गेला आहे सांगावं। यांनी काँग्रेसची निदर्शनं वंदे मातरम करावं, हे हास्यास्पद आहे। त्यांचा आणि देशाचा, स्वातंत्र्याचा आणि वंदे मातरमला काही संबंध नाही। पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून उद्योजकांमध्ये नाराजी वाढली आहे। तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणचा काल दौरा केलाय। त्यांनी रस्त्यांची पाहणी केली आणि उद्योजकांशी चर्चाही केली आहे। तर उद्योजकांना न्याय देणार असं आश्वासन त्यांनी दिलंय। तर चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बुजवणार असंही सामंतांनी म्हटलंय। मान्य झालेल्या रस्त्यांचं काम सुरू न करणारे कंत्राटदार ब्लॅकलिस्ट होणार असल्याचा इशाराही उद्योगमंत्र्यांनी दिला आहे। सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले। त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला। तर चाकणमध्ये 20 उद्योजक स्थलांतर करणार हे कुणाच्या सुपीक डोक्यातून आलं असा सवाल उद्योगमंत्र्यांनी केलाय। कालच्या बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही त्यांनी म्हटलंय। एका अर्थी उद्योगमंत्र्यांनी 20 कंपन्या स्थलांतर करणार नाहीत असा दावा केलाय। मात्र खुद्द या उद्योजकांनी स्थलांतराबाबत पत्रकार परिषदेत घोषणा केली होती। त्यामुळे आता उद्योगमंत्री हे अप्रत्यक्ष दावे कशाच्या आधारावर करतायत असा सवाल उपस्थित झालाय। कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मीटिंगमध्ये 2.5 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली। आमचा प्लांट सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही। ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मीटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते, हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं। दरम्यान रोहित पवारांनी उदय सामंतांच्या या दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिली आहे, तर उदय सामंतांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे। विरोधातला एखादा व्यक्ती तिथं जाणार असेल, नाही तर मंत्री जाणार असेल, तरच जर सगळे अधिकारी काम करणार असतील तर हे योग्य नाही। उद्योग मंत्री आहेत, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न हा कॉन्ट्रॅक्टर नाहीतर तिथं असणारे अधिकारी करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। पण बघा, आपले उद्योग मंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात, तेव्हा मात्र उद्योग मंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत। कुठलाही प्रोटोकॉल न घेता, पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा। 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला, एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात। आता रोज येईन म्हणजे लवकर चकाचक करते येईल। तुम्ही खरं मला असं विचारलं पाहिजे तर तुम्ही रोजच येत राहा म्हणजे चाकण ताबडतोब चकाचक होईल। काल जे येऊन गेले त्यांच्यामुळं काय परिस्थिती झाली आणि मी फक्त येतो म्हणून सांगितल्यानंतर काय परिस्थिती झाली हे त्यांना त्यांच्या माध्यमातून कळवा। मी आज आता तुमच्यासमोर इथं सांगत नाही, 2-4 अधिकाऱ्यांना जे काही सुनवायचं आहे ते पण सोडून जाणार आहे। भले मग काही ठिकाणी निग्लिजन्स जर झाला असेल तर कारवाई देखील करून जाणार आहे।
अकोला जिल्ह्याच्या दहिगाव गावंडे इथे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पुन्हा फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। अनेक घरातही पाणी शिरलंय आणि त्यामुळे रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली आहे। अकोला ते मूर्तिजापूर मार्गावरच्या दहिगाव गावंडे परिसरात रस्त्याचं काम सुरू असून अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलंय। 11 ऑगस्टला JCBच्या साहाय्यानं काम करताना मुख्य पाईपलाईन फुटली आहे। दुरुस्तीनंतर पुन्हा पाईपलाईन फुटल्यानं परिसरात पाणीच पाणी झालंय। प्रशासनाच्या नाकर्तेपणावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। रात्री 11 वाजता माझ्या घरात पाणी घुसलं। सगळे वस्तू ओल्या झाल्या आणि हे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे त्याने ते पाईपलाईन फोडली JCBनं। त्या वरच्या ऑफिसला कळवलं नाही, त्यामुळे सर्व माझ्या घरात पाणी घुसलं, पूर्ण धिंगाणा झाला। हॅलो, ठेकेदाराने इथं येऊन त्याची नुकसान भरपाई द्या, नाही तर मी त्याचा पुरा धिंगाणा करून टाकतो, मशिना फशिना पेटो करून ओके देतो करू। हो, पूर्ण नुकसान भरपाई द्यावं म्हणजे त्यांना करू। लातूर जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली आहे, तर रेणापूर तालुक्यातल्या काही भागातील मुगाच्या पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय आणि त्यामुळे मूग उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। यंदाच्या खरीप हंगामात रेणापूर तालुक्यात जवळपास 298 हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी करण्यात आलेली आहे। त्यापैकी काही भागातील पिकावर सध्या रोगाची लक्षणं दिसून येत आहेत। पानांवर पिवळे हिरवे चट्टे दिसून येत आहेत। प्रादुर्भाव वाढल्यास झाडांची वाढ खुंटून फुलोरा आणि शेंगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे यंदाच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। माझ्या शेतात ही मूग पीक आहे। मूग पिकावर ढगाळ वातावरण राहून पाऊस न पडल्यानं नुसतं वातावरण ढगाळ राहायचं आणि ते ढगाळ वातावरणात किडे रोग ही जी पडलाय त्याच्यामुळेच पडलेला आहे। तर ह्याला मवा 2 फवारण्या केलेल्या आहेत। पिवळे पानं होऊन ही जनावरला टाकायच्या सुद्धा लायकीच राहिले नाही। मुगाची जी पेरणी आहे ती 298 हेक्टरपर्यंत ती पेरणी झालेली आहे। सध्या काही भागात तुरळक ठिकाणी येल्लो वेन मोझॅक सोयाबीनमध्ये असेल किंवा मुगामधला मुंगबीन मोझॅक असेल त्याचा प्रादुर्भाव दिसत असल्याचे काही चिन्ह दिसत आहेत। तर व्हायरसचा जो रोग आहे त्याला व्हायरस रोग झाल्याच्या नंतर उपाययोजना नसून ते होऊ नये म्हणून त्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। शेतात तुटून पडलेल्या तारेचा धक्का लागल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्याच्या येळनूर शिवारात घडली आहे। राजकुमार सोळंकी असं मृत तरुणाचं नाव आहे। शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा त्यांच्या पायाला स्पर्श झाला। तार लोंबकळत असल्याबाबत यापूर्वी तक्रारी करूनही महावितरणनं दुरुस्ती केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये 11 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी रेणापूर तालुक्यातल्या शेख खामरुद्दीन बशीर यांच्या विरुद्ध BNS आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय। लातूर पोलिसांना प्रतिबंधित गुटखा येत असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्यावरूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। झारखंडच्या रांचीतील विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 24वा दिवस आहे। सरकारनं विद्यार्थ्यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवलाय। दुपारी 2 वाजता रांचीत मंत्र्यांसोबत चर्चा होईल। झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड निवड मंडळ प्रक्रियेतील परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। विद्यार्थी आणि सरकारमध्ये 9 ऑगस्टला शेवटची चर्चा झाली होती। विद्यार्थी आणि सरकारमध्ये काही मुद्द्यांवर सहमती न झाल्यानं ती बैठक निष्फळ ठरलेली होती। तर विद्यार्थ्यांनी 18 ऑगस्टपर्यंत सरकारनं मागण्या मान्य न केल्यास तर 20 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासाला घेराव घालू असा इशारा दिलाय। त्यामुळे आजच्या बैठकीतून तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अभी ठंडा आप लोग क्या प्लान आउट है? आज मीटिंग है, क्या कहेंगे? प्लान आउट है कि हम लोग तो शुरू से ही हम लोग का एक मकसद है कि हम लोग का मांगे जो है सो शांतिपूर्वक एक डिस्कशन के साथ ही मिलेगा। जो आज आया है मुख्यमंत्री के कुछ मेंबर आए थे कि शांति वार्ता के लिए मतलब बात करने के लिए कि बात कर लीजिए, जो भी मांगे है उसे बैठ के पूरा कर लीजिए, तो वही शांति वार्ता होगा। आज हम अपनी मांग को किसी भी हालत में मनवाएंगे, क्योंकि राज्य गठन के बाद से अभी तक कहीं न कहीं छात्रों का हित मारा गया है।
उत्तराखंडमधील चमोलीमध्ये भूस्खलन सुरूच आहे. पावसामुळे डोंगराचा भाग कोसळलाय. डोंगराचा भाग कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत आणि त्यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांना धोका निर्माण झालाय. गोपेश्वर परिसरात सुरू असलेल्या भूस्खलनामुळे अनेक घरांना धोका निर्माण झालाय. भूस्खलन झाल्यानं परिसरातील अनेक घरांचं नुकसानही झालंय. डोंगराचा भाग कोसळून दगड आणि माती खाली आल्यानं परिसरातून चालणंही कठीण झालंय. तसेच रस्त्यांना भेगा पडल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गुजरातच्या खेडा येथील 2 गावांना जोडणारा पूल कोसळलाय. मुसळधार पावसामुळे पुलाच्या खांबांभोवती असलेली माती आणि भराव खचलाय आणि त्यामुळे पूल कोसळलाय. पूल कोसळला त्यावेळी कोणतेही वाहन जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पूल धोकादायक असल्याचं प्रशासनानं आधीच जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे पुलावरून वाहतूकही बंद होती. मात्र पूल कोसळल्यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. तिकडे ओडिशातल्या बालासोरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचलंय तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शोभर, मंपूर आणि गुडीपाडा येथील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. पाणी साचल्यामुळे लोकांच्या समस्येत भरच पडली आहे. साचलेल्या पाण्यातून लोकांना मार्ग काढून जावं लागतंय.